नमस्कार अमरावती. नाही, भाजपचा हा धंदाच आहे. भाजपला मूल होत नाही आणि दुसऱ्याचं झालेलं भाजपला पावल्या जात नाही. तुम्ही जर पाहिलं असाल तर भाजपजवळ जेवढे लोक आहे, जेवढे आमदार खासदार, आता ज्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहे, या भाजपनं शिवसेनेत असलेले उपजिल्हाप्रमुख डॉक्टर अनिल बोंडे यांना राज्यसभेची तिकीट दिली. या भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूक लढलेल्या नवनीत राणांना लोकसभेला कमळ चिन्हावर भाजपची उमेदवारी दिली. याच भाजपनं तिवसा मतदारसंघात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला तिकीट दिली. याच भाजपनं मोर्शी मतदारसंघात शिवसेनेचे असलेले शिवसैनिक यांना उमेदवारी दिली. यांनीच प्रवीण तायडे हे मूळ शिवसेनेचे होते, अचलपूरचे आमदार, ते मनसेत गेले, त्यांना उमेदवारी दिली. यांनी काँग्रेसच्या केवलराम काळेंना मेळघाटची तिकीट दिली. आणि असं असताना आजपर्यंत विधानसभा, लोकसभा, राज्यसभा ही या बाहेरच्या भाडोत्री लोकांना आणून आजपर्यंत देण्यात आल्या. परंतु भाजपचं निष्ठेनं काम करत असणारे कार्यकर्ते शिवराय कुलकर्णी, जयंता डेहनकर, किरण पातुरकर, किरणताई महल्ले अशासारखे जे निष्ठावंत लोक आहे, यांना आजपर्यंत यांनी साध्या नगरसेवकाची तिकीट दिली नाही. हे जे पक्षानं बक्षीस द्यायला पाहिजे ते राज्यसभाही देऊ शकले नाही. या बिचाऱ्यांना आजपर्यंत भाजपच्या ओरिजिनल कार्यकर्त्यांना सतरंजात उचलायला लावत आहे. आणि याही निवडणुकीत मला असं वाटत नाही की ह्या 4-5 मंडळींना भाजप उमेदवारी देतील नगरसेवकाचीसुद्धा. म्हणजे यांना नगरसेवकाच्यासुद्धा लायकीचं भाजपनं ठेवलं नाही. आणि भाजपजवळ नगरसेवकाच्यासाठीसुद्धा ओरिजिनल कार्यकर्ते नाही आहे. म्हणजे विधानसभा, लोकसभा, राज्यसभेपर्यंत तो सोडा. भाजपमध्ये जर तुम्ही इच्छुकाची गर्दी जर पाहत असाल तर इच्छुकाच्या गर्दीपेक्षा भाजपचे दर्दी लोक कुठं आहे? त्या इच्छुकामध्येही अर्ध्यापेक्षा जास्त लोक, 90% लोक हे बाहेरचे भाडोत्री लोक आहे. आणि भाजप भाडोत्री लोकांच्या भरोशावर स्वतःचा बेडकुड्या दाखवते. भाजपच्या कार्यकर्त्याचा नेतृत्वावर विश्वास नाही आणि भाजपच्या नेतृत्वाचा भाजपच्या कार्यकर्त्यावर विश्वास नाही का ते लोक निवडून येतील. आमचा पक्ष जर तुम्ही इच्छुक उमेदवारीचे जर फॉर्म वितरित करताना पाहिलं असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा एकमेव पक्ष असा आहे का जो इच्छुक उमेदवारीचा फॉर्म भरून राहिला आणि स्वतः फेसबुकवर अपलोड करून राहिला, स्वतः खुल्याम जनतेला दाखवून राहिला की आम्ही पक्षाचा फॉर्म भरला आहे. आम्ही फाटके आहो पण नेटके आहो. आम्ही आमच्या निष्ठावान शिवसैनिकांनाच उमेदवारी देऊ. भाड्यानं आणून उमेदवार उभा करण्याची गरज आम्हाला नाही. आमचा बाप बिमार असल्यावर दुसऱ्याला बाप म्हणायची आमची औलाद नाही. म्हणून आम्ही आमच्या निष्ठावांत शिवसैनिकांना जे उद्धव साहेबावर प्रेम करतात त्यांना आम्ही उमेदवारी देऊ. मी तुम्हाला सांगून राहिला, तुषार भारतीय हे किती दिवसापासून भाजपचे मूळचे भाजपचे आहे, एवढ्या दिवसापासून भाजपचं काम करत आहे. त्यांना साधी उमेदवारी देऊ शकला नाही भाजप. त्यांना सोडून ज्यांनी भाजपला शिव्या दिल्या, ज्यांनी मोदीला शिव्या दिल्या, अशा माणसाला त्यांनी पाठिंबा दिला. भाजप काय निष्ठेच्या गोष्टी सांगते. तुषार भारतीचं काय चुकलं? तुषार भारतीय मी जे सांगितलं ना, तुषार भारतीय, किरण पातुरकर, ह्या लोकांनी सतरंजात उचलाव काय? ह्या लोक सतरंजा उचलू थकले, उपऱ्यांना आणतात आणि यांच्या उरावर बसवतात आणि यांना म्हणतात निवडणुकीच्या वेळेस प्रचार करा. मला तर खरंच क्यू येते ह्या 5-6 लोकांची. भाजपनं आता तरी या लोकांना न्याय द्यावं.